तुमच्या बापजाद्याच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबांचं नाव नाकारू शकला नाही। भांडगुळानो, तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची, बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नाकारायची? काय अरे तुमच्या बापजिदात 7 पिढ्या जे की तुमच्या सतत सरकार होतं, तुमचेच पक्ष होते, सत्तेतही तुम्हीच होते, सर्व काही तुमच्याकडे होतं। जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना नाकारू शकले नाही। आता तर सर्वांचा काळ बदलला आहे। टाये कोट घालून चाललो इमानात। कोणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं। तुमच्या बापजाद्याच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबांचं नाव नाकारू शकला नाही। भांडगुळानो, तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची, बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नाकारायची? काय अरे तुमच्या बापजिदात 7 पिढ्या जे की तुमच्या सतत सरकार होतं, तुमचेच पक्ष होते, सत्तेतही तुम्हीच होते, सर्व काही तुमच्याकडे होतं। जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना नाकारू शकले नाही। आता तर सर्वांचा काळ बदलला आहे। टाये कोट घालून चाललो इमानात। कोणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं।